हॅलो. हॅलो हॅलो. आजच्या रजनीची ही अंतिम क्वालिफायची मॅच असणार. डीजे मास्टर आपण शांत राहा. आता 3 ओव्हरची ही मॅच असणार. 3 ओव्हर आपण लगातार खेळणार आहोत. कुठलाही थांबा कुठल्याही संघाला दिला जाणार नाही. आवश्यकता असेल तरच पाण्याची बॉटल मैदानावरती जाईल, अन्यथा आता कुठलाही ड्रिंक्स ब्रेक या मॅचमध्ये नसेल. 2 वाजून 56 मिनिटांनी हा सामना सुरू होतोय. 2:15 पर्यंत आय थिंक 15 ते 17 मिनिटांमध्ये इनिंग आपण कंप्लीट करा. 3:30 पर्यंत मॅचेस आपल्याला कव्हर करायचे, कारण उद्या सर्वांना कामावर जायचं आहे. उद्या सोमवार आहे, हे देखील आपल्या सर्वांना ठाऊक आहे. आठवड्याचा पहिला वार सोमवार. आगरी धमाका बडवल संघाला खरं तर पराभवाचा सामना करावा लागला. जिग्नेश आरो 11 चेंज द गेम वंजारपाडा. काय परफॉर्मन्स राहिलाय. 2 मॅचेस बॅक टू बॅक. एका मॅचमध्ये स्कोर उभारला 77, दुसऱ्या मॅचमध्ये स्कोर चेस केला तो मात्र 43. आणि त्यांच्या विरोधात आता श्री 11 कोल्हारे, जय कोळमा माता शेळू संघाला सेकंड राऊंडमध्ये पराभूत केलं होतं. लो स्कोरवरती थांबवलं होतं आणि पुन्हा एकदा टॉस जिंकून कर्णधार बॉबीने इथून मात्र कुमारने, अर्थात कुमारने निर्णय स्वीकारला तो बॉलिंग करण्याचा, आणि सुमित गोमारे बॉलिंग मार्कवरती सज्ज होईल. आणि दुसऱ्या बाजूला आज फलंदाजीचा तोफखाना पेश केला. नेहमीप्रमाणे आज आउट फॉर्ममध्ये संकेत बाबरे दिसला नाही. खरं तर आज इन फॉर्म होता संकेत आणि त्याच्या साथीला वैभव माली. मॅचला इथून सुरुवात. दोस्ती चषकाची ही तिसऱ्या रजनीची क्वालिफायची मॅच. पहिला बॉल फुल टॉस, क्षेत्र मोकळे, ठोकलाय संकेत बाबरेने चौकार. मॅचची सुरुवात, खणखणीत चौकार आलाय तो संकेत बाबरेचा. खतरनाक बॅटिंग इथून आजच्या रजनीमध्ये. दोनही संघांचा परफॉर्मन्स भारी राहिलाय. चेंडू चेंडू इथून पाठवा आपण. 1 बॉल आणि 4 धाब्यांनी सुरुवात. आणि खरं तर ही मॅच पाहण्यासाठी या रजनीमध्ये खरं तर आपण पाहतोय ना की कट्टर हिंदुत्ववादी कार सेवक, खरं तर ज्यावेळी बाबरी मशीद पडली त्यावेळी कार सेवकांनी जे काही काम केलं त्यामध्ये कार सेवक असणारे वंजारपाड्याचे मारुती बिर्ले साहेब देखील त्यावेळी होते आणि त्यांचं आगमन या ठिकाणी होतं. मारुती बिर्ले साहेबांचं या ठिकाणी आम्ही मनपूर्वक दोस्ती चषकामध्ये सहर्ष स्वागत करतोय. मारुती बिर्ले साहेब, आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हावं, आपलं सहर्ष स्वागत आहे. कारण आपल्या गावचा संघ आहे, जरूर आपल्या मनामध्ये ॲज अ प्रेक्षक म्हणून देखील. फुल टॉस आहे, फुल टॉस आहे. त्या षटकाराची मोहर संकेत बाबरेचा. बाउंड्री, अर्थात 2 बाउंड्री झाल्या, 1 चौकार 1 षटकार. धावा पोहोचल्या 2 बॉलमध्ये 10. डिसिजन होता पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा. सुमितने सुरुवात केली, 2 चेंडूमध्ये खर्च केला धावा 10. मारुती बिर्ले साहेब खरं तर या सावळे गावचे आदरणीय जावई आहेत, पण आज मात्र दोन चेंडू आणि 10 धावा. संकेत बाबरेला आज नियंत्रणात ठेवणं, खरं तर सुमित गोमारेला ते काम करावं लागेल. कारण 2 चेंडूमध्ये 10 धावा झालेल्या आहेत. मागे चेंडू अडवण्याचा प्रयत्न होईल. 1 रन. 3 चेंडू आणि 11 धावा. टाळ्यांच्या कडकडाट वाजतच राहिलाय, कारण आजचा परफॉर्मन्स तेवढाच भारी ठरलाय.
प्रेक्षकांनी देखील आजच्या रजनीमध्ये भरपूर आनंद घेतला. चांगल्या मॅचेस झाल्या, पण आता अंतिम टप्पा आहे, शेवटची मॅच क्वालिफाईड. 5 क्रमांकाच्या या सुंदर ट्रॉफीकडे आता दोनही संघांचे लक्ष आहे. 3 बॉलमध्ये स्कोर झाला 11. वैभव माळी स्ट्राईक वरती आले. खरं तर आजच्या रजनीची जी सुरुवात केली होती ना बॅटिंगने वंजारपाडासाठी, ती वैभव माळीने केली होती आणि त्याच्यासाठी सुमित गोमारेचा वाईट बॉल. वाईट बॉल. अंपायरचा डिसिजन हा अंतिम असणार. वाईट बॉलला कुठल्याही टीमला रिव्ह्यू नाही. जर पंचांना जर त्या ठिकाणी थोडी शंका असेल तर ते रेफर करू शकतात आणि एक सिंगल रन एक्स्ट्राच्या स्वरूपात नव फलकावरती स्कोर झाला. 3 चेंडूमध्ये 12. बॅटर इथून आउट. वैभव मालीला परतावा लागेल. पहिला झटका दिलाय सुमित गोमारेने. टीम जिग्नेश आरोही वंजारपाडा संघाला. या दरम्यान आम्ही पाहतोय कव्हरचे बादशाह, ज्यांनी कव्हर पॉईंट आणि गल्लीमधून नेहमीच चौकार लगावून अनेक मॅचेसमध्ये चौकाराने धावा काढणारे आमचे पांडुरंग मिसाल या ठिकाणी उपस्थित आहेत. संदीप सर, खरं तर ज्यावेळी अंडरआर्म क्रिकेट चालायचं ना, मला आजही आठवतंय की वंजारपाडाच्या अंडरआर्म क्रिकेटमध्ये सांगून षटकार मारणारे फलंदाज मध्ये पांडुरंग मिसाळ दादा. आता या वयामध्ये पण त्यांनी पाहिलं गेलं तर जेव्हा फलंदाजी करतात ना, ग्लान्स आपण त्यांचा एवढा भारी आहे. बॉटम हिट जसं पाहिलं ना, अझरुद्दीन मोहम्मद अझरुद्दीन ज्याप्रमाणे ग्लान्स करतात चेंडूला त्यावेळी वेलीस करायची, तसं आपण पाहतो पांडुरंग हमेशा आत्ताही या वयात फलंदाजी करत असतो. करणचा हा फटका भारी शॉट आहे. फिल्डिंग तिथे दमदार झाली. बॅकअप आहे. रनआउटची चान्स बनेल का? 2 धावा पूर्ण झाल्या. खरं तर मैदान आम्हाला 4 रात्र इथे टिकवायचं आहे, कारण तुम्ही जर नांगरा सकट ते खणायला जाल तर ते काही जमणार नाही. प्रेक्षकांना विनंती आहे, पवेलियनला विनंती आहे की आपण बाहेरून कॉल करू नका. आयोजक गणेश दादांकडून या सूचना येत आहेत की बाहेरून कृपया कॉल करू नका, जेणेकरून सामना मैदानाच्या आतमध्ये कुठलाही डिस्टर्बन्स होणार नाही. 2 धावाला स्कोर पुढे चालला. सुमितचा पुढील बॉल. पुढे आला होता करण आणि इथून षटकाची झाली आहे समाप्ती. ओव्हर इथून कंप्लीट केली. स्कोर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचलाय तो मात्र जिग्नेश आरो 11 चेंज द गेम वंजारपाडा संघाचा 14 या धावसंख्येवरती. एक ओव्हर आणि 14 धावा. संदीप सर, काय म्हणाल? या क्रीडा स्पर्धेचं आयोजन झालं 3 रजनीमध्ये, आपण पंचांची भूमिका साकारली. मी प्रथमतः मनापासून धन्यवाद मला नरेश दादा मिळविणे असतील या गणेश दादा मोडक असतील, ज्यांनी एक संकल्पना जेव्हा मांडली ना, सहजरित्या असे बसले होते. रात्री 10:30 ते 11:45 वाजता मला कॉल आला होता की दादा आपल्याला टुर्नामेंट ठेवायची, कोणत्या तारखेला ठेवायची. त्यानंतर ठरलं गेलं का आपण थोडंसं पुढे नेऊ, पण नरेश दादा आजचा त्यांचा बड्डे आपण पाहायला गेला तयार नव्हते. ते म्हणतात असं नाही का क्रिकेट व्हायला पाहिजे, माझ्या बड्डेलाच व्हायला पाहिजे असं नाही आहे. पण असं व्यक्तिमत्व तुम्ही पहिल्यांदा काही जण बोलतात माझ्या बड्डेला करा, पण नरेश दादा म्हटलं वेळानुसार जेव्हा आपल्याकडे संघ होतील अशा वेळेनुसार फक्त स्पर्धा ठेवा आणि चांगली स्पर्धा म्हटली जाईल. दुसऱ्या षटकाची सुरुवात झाली. पहिल्याच बॉलवरती एका धावेने मात्र इथून सुरुवात करतो तो संकेत बाबरे. आणि आपण पाहिलं गेलं चांगली सुरुवात आपण पहिल्या रात्रीपासून पाहिलं गेलं. इथे चांगल्या प्रकारचे सामने आणि शेवट परत आपण पाहतो मॅच. आणि पण इथे खऱ्या हाताने कस लागणार आहे. श्री 11 गावदेवी कोलारी संघ बॅक टू बॅक स्पर्धा खेळतो आणि तिथे आपण पाहतो 3rd राऊंडमध्ये गेलाय. फुल टॉस होता, मोठी मिस्टेक केली. करण बाबरेचं फर्निचर डिस्ट्रॉय करत असताना विकेट घेतली होती मात्र संभाजीने. पंटीने इथून आउट केलं. काय चेंडू होता, सहज सोपा चेंडू, कुठेही फिरवता आला असता, कुठेही खेचता आला असता. आणि करण बाबरे इथून क्लीन बॉल स्वरूपात आउट होत असताना फलंदाज बाद. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं मी कर्जतच्या मैदानावरती आमच्या मल्यावरती 2 दिवस तिथे होतो. पहिल्या 2 दिवस आणि कोलारी संघाचा खेळ समोरून पाहिला होता तिथे. मी खऱ्या अर्थानं ते षटकाचं विवरण केलं वारंवार. दुसऱ्या नाईटला पण विवरण केलं. 6 चेंडू 19 धावांची गरज होती. गोलंदाजांनी पहिला चेंडू तिथे खराब टाकला, वाईट टाकला होता. त्यानंतर सुमितने लगातार 2 षटकार ठोकले.
त्यानंतर उर्वरित 4 चेंडू आम्ही पाहिलं गेलं 6 धावांची गरज होती आणि ती दुसरी धाव आपण पाहतो तिसऱ्या चेंडूवरती का घेतली हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला कारण तिथे सुमित जर स्ट्राईकला राहिला असता ते षटका ठोकला असता पण ती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला एका धाव दुसऱ्या धावने क्रॉसिंगमध्ये थोडंसं आम्ही चेक केलं तिथे सुमित बाद झाला 3 चेंडू 5 धावांची गरज असताना बंटी डॉट चेंडू खेळला होता एक चौकार आला होता पण एक चेंडू एक धाव झाली नव्हती तिथे. शरीरावरती या जोरदार अपील आणि विकेट. मोठी विकेट ठरतीये. सौरभ बाबरेला इथून परतावं लागेल. बंटीच्या या गोलंदाजीने पहिल्या ओव्हरमध्ये धावत संख्या आली होती असं वाटलं की हा सुरुवातीचा स्कोर संघाला एका वेगळ्या उंचीवरती घेऊन जाईल मोठा स्कोर उभारेल पण या ओव्हरमध्ये बंटीने श्री 11 कोल्हारे संघासाठी कमबॅक करणारी पुनरागमन करणारी आणि विपक्षी टीमला बॅकफुटवर ढकलणारे कदा तर हे 2 झटके लगातार दिलेत आणि सौरभ इथे थोडा नाराज असेल कारण संकेत खेळतो आणि इथून मात्र सौरभला परतावं लागलं. जरूर आपण पाहिलं बंटीचा विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये 2 षटकामध्ये फक्त 5 धावा दिल्या होत्या तिथे आपण पाहतो 3 फलंदाज बाद केले होते. दुसऱ्या सामन्यामध्ये कमी धावा दिल्या तिसऱ्या सामन्यामध्ये पाहतो चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतो म्हणजे गोलंदाजी धार अर्थात कमाल करत असताना बंटी वाघे इथे पाहतो पुन्हा एकदा डॉट चेंडू निर्धाव चेंडू पाहिले गेले 4 चेंडू झालेत ना 4ही चेंडू आपण पाहिले गेले अप्रतिम फेकलेत आपण पाहतो बंटी वाघेने. आता इथे आपण पाहतोय चेंज द गेम वंजारपाडा बी संघाला आता विचार करावा लागेल धावसंख्या बनवायची आव्हान ठेवायचं आहे. पुढचा चेंडू इथे पाहतोय बिग एज होती साऊंड आपण पाहतो या ठिकाणी होता डॉट चेंडू 5 चेंडू या ठिकाणी निर्धाव जातोय प्रति आपण पाहतोय इथे बिजाच्या दिशेने धावायचं नाही तर धावा बनवायच्या आहेत उभ्या करायच्या आहेत तिथे सिंगल डबलही चालतात ना पण इथे आपण पाहतोय बिग शॉट मारण्याच्या प्रयत्नात डॉट चेंडू या ठिकाणी खेळले जातात. पुढचा चेंडू राऊंड विकेट आणि पुन्हा एकदा या ठिकाणी चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. 1 धाव या ठिकाणी खर्च केली आणि धावसंख्या आपण पाहतोय 15 या आकड्यावरती. दोन षटकामध्ये 15 धावा झाल्या तिसरं षटक असेल अंतिम षटक आहे स्लॉगवर. अजय खऱ्या अर्थाने पाहतो ना गेले कित्येक दिवस आम्ही स्पर्धा करतो आज राजेश सर असतील तर परलीवरून अपडाऊन करून या ठिकाणी आले नाईट इथे केली परलीला डे केली पेडलीला तिथली स्पर्धा उरकून या ठिकाणी आले आणि काल आम्ही ज्या स्पर्धेला गेलतो ना अजय अक्षरशः सांगतो आम्ही इथून गेलो घरशी गेलो आम्ही 9 वाजता त्या स्पर्धेला पोहोचलो. ती स्पर्धा सकाळी 9 वाजता सुरू झाली आणि ती थेट दुसऱ्या दिवशी सकाळी 9:30ला फायनल झाली म्हणजे 25 घंटे आणि घरातून निघलेला आम्ही 2 घंटे म्हणजे आणि येणारे तो 2 घंटे म्हणजे 29 तासाचा तो आमचा प्रवास होता. आणि खऱ्या अर्थाने हरीश कराले आणि अंबरनाथवरून आलेले कारले सर यांचं मनापासून धन्यवाद म्हणेल. अफलातून साथ दिली नॉनस्टॉप विदाऊट झोपताना ते 29 तास आम्हाला तो प्रवास करून आम्हाला तो मॅचेस आम्ही पूर्ण करून या ठिकाणी आलो आहे. घरी आलो आम्ही किमान 12 वाजताच पोहोचलो आहे घरात त्यानंतर पुन्हा एकदा 5 वाजता प्रवास सुरू केला इकडे यायला. ओव्हरला सुरुवात पहिलाच बॉल भिरकावलाय सीमा पार ठोकलाय तो संकेत बाबरेने षटकार. खतरनाक शॉट होता समोर आला होता आणि स्क्वेअर लेगला टार्गेट केलं मागच्या बाजूने खेचला आणि या षटकाराने आता पुन्हा एकदा स्कोर उभारी घेतोय. स्कोर पोहोचलाय तो 21 अंकावर. षटकार त्यांनी मारला पण आम्ही पाहतोय भगवान दलवी थोडेसे निराश नाराज झाले होते तिथे. मॅचचा आनंद घेतात एन्जॉय करतात या ठिकाणी. आज सोमवार आहे सर सकाळी आपल्याला लवकर कामावर जायचं आणि खरं तर सगळ्यांनाच असं वाटतं की इथून आपला संघ जिंकावा. निवृत्ती थोडा नाराज आहे षटकार मात्र आलाय तो संकेतच्या बॅटमधून. निवृत्ती नक्की कोणत्या संघाचा पाठीराग हे मला 3 रात्रीमध्ये अजूनही कळलं नाही सर. तो चेक करायचे
फटका संकेतचा हाताला स्पर्श झाला. कॅच ड्रॉप रनआउटची चान्स बनतीये का? बॅटर आउट. यस इथून चेकिंग केलं जाईल. थोडं थांबा घ्या कुमार, आपण त्या ठिकाणी थांबा. डिसिजन पेंडिंग आहे. एक धाव आणि एक विकेट तर नक्कीच बाहेर येईल. 21चा स्कोर, एक धावाचे ॲडिशन जरूर होईल आणि विकेट एक्झॅक्ट बॅटर क्रॉस आहे की नाही याचं चेकिंग इथे होतं. श्री11 कोल्हारे संघ देखील त्या निर्णयाची वाट पाहतो आणि जिग्नेश RO11 चेंज गेम वंजारपाडा देखील वाट पाहतो. तिसरं पंच इथून मात्र पूर्णपणे वारंवार चेक करतात. निर्णय फार महत्वाचा आहे तो मात्र दोन्ही संघांसाठी. यस त्या फ्रेम मध्ये नाहीये सर. ऑनफिल्ड अंपायरचा जो आता निर्णय येईल तोच मात्र अंतिम इथून मानला जाईल. बॅटर कुमारला इथून परतावं लागेल आणि तिसरे पंच या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये येतात. गोलंदाजावरती थोडंसं ऑब्जेक्शन इथून घेण्यात आलं होतं. तिसऱ्या पंचाची डिमांड होती आणि तिसरे पंच जय मैदानावरती जातात. एक धाव ऍड होईल. स्कोर झालाय तो 22. 22 धावा. दोन चेंडू 22 धावा आणि तिसऱ्या अंतिम षटकाची इथून मात्र गोलंदाजी सुरू आहे. पहिल्या डावाचा खेळ इथून मात्र समाप्तीकडे चालला आणि इथून हा षटकाचा खेळ. करण बुंडेरीची ही बॉलिंग. धावा संख्या ती 22. तिसऱ्या पंच मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. ऑब्झर्व करतील गोलंदाजाच्या ऍक्शनला. दोन चेंडू आणि 22 धावा. संकेतचा फटका. समोर मात्र खेळाडू. चेंडू आता दे. दुसरीचा कॉल. रनआउट इथून एक बॅटर इथून परतेल. प्रियश आउट. एक धाव ऍड होईल. 23 धावा झाल्या. 3 बॉल संपलेत करण बुंडेरेचे. श्री11 कोल्हारे आपल्या गोलंदाजीने खरं तर जी ओव्हर टाकली बंटीने, अवघी एक धाव इथून बंटीने खर्च केली आणि आता पुन्हा एकदा करण बुंडेरे आला. षटकार त्याला जरूर बसला. मग त्यानंतर सिंगलने 2 रनआउटच्या विकेट आल्या आणि धावा फलकावरती स्कोर आहे तो मात्र 23 धावा. जिग्नेश RO11 चेंज वंजारपाडा. संकेत बाबरे आता अजूनही फाईट करतोय कारण पहिल्याच धावाचा खेळ आहे. स्कोर मोठा उभा करायचा आहे पण त्यासाठी बॅटिंग संकेत बाबरे करतोय. समोरून मात्र करण बुंडेरेचे चेंडू. मागच्या दोनही चेंडूवरती सिंगल धाव आली. धावा संख्या ती मात्र 23. अजूनही 3 बॉल या इनिंगचे बाकी आणि चौथ्या बॉलसाठी करण बुंडेरे मार्गस्थ होत असताना समोर येतो संकेत.
पुन्हा एकदा 2 धावांचा प्रयत्न होईल का? फलंदाज इथे आउट होईल. 1 धाव इथून मिळेल. स्कोर येतो मात्र 24 धावा. 2 बॉल अजून बाकी असणार. कमबॅक कसं करावं हे बंटीच्या षटकानंतर श्रीलेवन कोल्हारेने दाखवलं. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा आणि भूषण या ठिकाणी आउट होतोय. महेंद्र सिंग धोनीचा सर्वात मोठा फॅन आहे भूषण आणि लेजेंड भूषण इथून आउट झालेत. एकही चेंडू भूषण खेळला नाही. संकेत खरं तर नॉन स्ट्रायकर रेनला उभा राहिला. असं वाटलं की रनआउटसाठी संकेत पुढे जाईल का, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करेल का, पण 3 चेंडूवरती आपण सातत्याने रनआउटच्या विकेट पाहिल्या. आणि आता मैदानाच्या आतमध्ये विश्वास मैदानावरती उतरलाय. 4 चेंडू समाप्त झाले. स्कोर येतो 24. 2 चेंडूमध्ये एका हिटची अपेक्षा संघ जरूर करत असेल आणि विश्वास इथून 30 किंवा 30+ धावा संघासाठी उभारणी करायची आहे. आणि समोर मात्र करण भुंडेर, एक वेगवान बॉलरचा अटॅक श्री11 गावदेवी कोलारे टीम कडून. पंचांचा निर्णय आला, व्हाईट बॉल. यस 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 पंच या ठिकाणी पंचांनी रेफर केला. लाईन यस चेक केलं जाईल. सर्व काही चेक केलं जाईल. खेळाडूंनी त्या ठिकाणी कुठलंही आपल्या प्रतिक्रिया देऊ नका. तिसऱ्या पंचांकडे निर्णय इथून सोपवला गेलाय आणि त्याचा खरं तर खुलासा तिसरे पंच या ठिकाणी करतील. एक्झॅक्ट चेंडू कुठे कोणत्या स्पॉटवरती पडलाय, वाईट असेल की अन्य काही निर्णयामध्ये चेंज होईल, याचा निर्णय तिसऱ्या पंचांकडे आणि त्याची तपासणी केली जाईल आणि निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. व्हाईट बॉल इथून असेल. निर्णय या ठिकाणी येतो. 1 धाव ऍड होईल आणि 25 धावा. गोलंदाज तयार. करण मुंडेरे इज ऑन बॉलिंग मार्क. समोर येतो संकेत बाबरे. आणखीन एक व्हाईट बॉलचा मारा. 2 बॅक टू बॅक व्हाईट बॉल आले. चेंडू या सत्राचे अजूनही बाकी असणार. 2 धावसंख्या ती मात्र 26. 2 चेंडू बाकी. स्कोर येतो मात्र 26 या धावसंख्येवरती. चला प्रेक्षकांना विनंती आहे, पाठीराख्यांना विनंती आहे की आपण थोडं बाउंड्री लाईन पासून दूर व्हा. फटका संकेतचा. समोर खेळाडू, हातामध्ये बॉल, दुसरीचा कॉल आणि पंच या ठिकाणी चेक करतील. एक्झॅक्ट घडलंय काय, निर्णय या ठिकाणी येईल. खरं तर एखादी खो खोचा सामना रंगावा आणि त्या ठिकाणी खो दिल्यानंतर हा उठतोय की तो उठतोय याचं चेकिंग करावं. असा पुन्हा चेकिंग आहे. आमच्या तिसऱ्या पंचांची जबाबदारी वाढली ती या क्वालिफायच्या मॅचमध्ये. आणि डगआउट मधल्या खेळाडूंना विनंती, आयोजक नरेश दादा मिनमिने आम्हाला सूचित करतायत की डगआउट मधून कुठलाही खेळाडू खाली उतरणं आणि कोणाचे आवाज आता इथून येणार नाही याची नोंद घ्या.
दोनही टीमचे 12th मॅन आपण कुठलीही प्रतिक्रिया देऊ नका ही आपल्याला पुन्हा एकदा आम्ही सूचना करतोय. तिसऱ्या पंचांना शांत डोक्याने ऑब्झर्वेशन करून त्यांचा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. क्वालिफायची मॅच 5 क्रमांकासाठी 5 ट्रॉफीज आहेत. सुंदर ब्युटिफुल 4.5 फुटाची ट्रॉफी पहिल्या क्रमांकाची, 3.5 फूट दुसरा क्रमांक आणि 3, 4, 5 2.5 फुटाच्या ट्रॉफीज. रामदास किसन घरत साहेब भाजपा कर्जत तालुका चिटणीस यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलेल्या ट्रॉफीज. आणि टॉप 5 मध्ये जाण्यासाठी 2 संघ एकमेकांच्या विरोधात सध्या संघर्ष करतात. एका बाजूला जिग्नेश आरो 11 चेंज द गेम वंजारपाडा आणि दुसऱ्या बाजूला श्री 11 गावदेवी कोल्हारे. दोनही संघांचे संघ मालक आवर्जून या मॅच कडे बघतायत. वंजारपाडा संघाचे आज पुरस्कर्ते ते मात्र मनोहरजी गुडे, आतिश तुपे आणि रुपेश जाधव. तर दुसरीकडे श्री 11 म्हटलं तर नरेंद्र गोमारे साहेबांनी पुरस्कृत केलेला हा संघ. क्लोज डिसिजन आहे. एक्झॅक्ट गोलंदाजाने ज्यावेळी चेंडू कलेक्ट करताना काय घडलं याचं चेकिंग इथून केलं जातं. आमच्या तिसऱ्या पंचांचा निर्णय या ठिकाणी आलाय. फलंदाज या ठिकाणी बाद असेल, बॅटर आउट. फलंदाज इथून आउट होतोय. 1 धाव इथून ऍड केली जाईल. स्कोर 1 धाब्याने वाढेल आणि लास्ट बॉल या डावाची समाप्ती या एका चेंडू नंतर होईल. करण मुंडेरेने चांगला बॉल हाताळलाय. मागच्या 4ही बॉलवरती सिंगल धावसंख्या आली, वाईट देखील आला, पण तरी देखील धावसंख्येला रोखण्यामध्ये काही प्रमाणात का होईना पण यशस्वी ठरला. करणचा हा चेंडू वाईट बॉलची फेक, आणखी एक्स्ट्राची धाव ऍड होईल. जिग्नेश आरो 11 चेंज द गेम वंजारपाडाचा स्कोर 1 धावेने वाढलाय. स्कोरर नितेश तरे यांची चांगली कामगिरी. 1 धावेने स्कोर झालाय 28 या धावसंख्येवर. 28 धावा. अंतिम बॉल, लास्ट बॉल ऑफ द इनिंग. करणचा हा चेंडू 1 धावेचा प्रयत्न केला जाईल. फलंदाज बाद. 28 वरती थांबलाय तो मात्र जिग्नेश आरो 11 चेंज द गेम वंजारपाडा. 29 धावांचं टार्गेट इथून सेट झालंय श्री 11 गावदेवी कोल्हारे संघासाठी. उद्याच्या रजनीमध्ये आपल्याला खरं तर एकापेक्षा एक बलाढ्य संघ या स्पर्धेमध्ये उद्याच्या रजनीमध्ये खेळताना दिसतील. उद्याचा खरं तर जो संघांचा खेळ या ठिकाणी होणार, एकापेक्षा एक वरचढ असे संघ उद्याच्या रजनीमध्ये तुम्हाला दिसतील. खरं तर उद्या जय मल्हार वाशिवली, श्रीपती बाबा क्रिकेट संघ उमरोली, अवधूत 11 शिवशक्ती कडाव, देवराज 11 वेल्हे, कर्तेश्वर मोठे भिंगार, दोस्ती 11 भडवल B+ आणि आणखी 2 संघ देखील या स्पर्धेमध्ये असणार. खरं तर लॉट्स प्रमाणे कोसगाव आणि त्याचबरोबर श्री 11 मुठी चांदई हे संघ उद्याच्या रजनीमध्ये तुम्हाला खेळताना दिसतील. आणि सानिया 11 बारणे आणि जय भैरवनाथ वरई यांचा देखील ग्रुप A मधला डेली 1चा सामना असेल.
त्यामुळे उद्याची रात्र 4 कर्जत तालुक्यातील बलाढ्य संघ तर 4 कर्जत तालुक्याबाहेरील बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात इथे खेळताना दिसणार. आणि उद्याची शेवटची रजनी नरेशदादा मिनमिने आणि गणेशदादा मोडक आयोजित दोस्ती चषकाचा उद्या खरं तर उद्याच्या रजनीने फायनलची मॅच टॉप 5 मध्ये कोणते संघ खेळतील. बेंडूदादा मिनमिने नरेशदादा मिनमिनेचे अत्यंत जवळचे सहकारी. खरं तर बेंडूदादांनी जी मेहनत घेतली हे मैदानाची आखणी असेल किंवा इतर रंगरंगोटी आणि मैदानाची खरं तर पुन्हा एकदा नवी निर्मिती करण्यासाठी अंजप गावचे दीपकदादा मिनमिने अर्थात बेंडूदादा यांनी जी मेहनत घेतली, प्रवीण पथारे असेल, दुर्वा 11 क्रिकेट संघ सावळे असेल, या सर्वांचा आपण या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी जी मेहनत घेतली ती मात्र खरं तर कौतुक केलं मगाशी अविनाश तरे सर असतील, राज भोईर सर की कर्जत तालुक्यात नाईट टुर्नामेंटमध्ये खरं तर ही खेळपट्टी पाहिली तर कर्जत तालुक्यात नंबर 1 ची खेळपट्टी 3 रात्रीमध्ये तुम्हाला थोडंही 5 क्रिकेट विकेटवरती तुम्हाला दिसणार नाही. एवढी चांगली विकेट या स्पर्धेमध्ये बघायला मिळते. 3 ओव्हरमध्ये विजयासाठी लक्ष इथून ठेवण्यात आलंय. 29 धावांचं टार्गेट श्री 11 गावदेवी कोलारे संघाला असणार. 18 बॉल आणि 29 धावांची गरज. एकोणतीस धावांचं लक्ष असणार. तिसऱ्या रजनीमध्ये टॉप 5 मध्ये जाणारा संघ. पहिला संघ टॉप 5 मध्ये जाणारा होता स्वर्गीय भास्कर 11 क्रिकेट संघ अंजप. दुसरा संघ होता प्रथमेश 11 धामोते आणि तिसरा संघ या मॅच मधून येणाऱ्या 18 बॉल मध्ये 29चा टार्गेट सेट झालंय. 18 बॉल मध्ये निर्धारित होईल की तिसरा संघ या रजनीचा ट्रॉफीचा मानकरी कोणता संघ असेल. चेंडूची चेकिंग इथून करण्यात आली आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सुमित गोमारे आणि त्यांच्या साथीला येतो मात्र कुमार. एकोणतीस धावांचं टार्गेट आहे. सुमित गोमारे आणि त्यांच्या साथीला मात्र कुमार. खरं तर दोस्ती चषकाची ही रात्र नरेंद्र गोमारे साहेबांनी पुरस्कृत श्री 11 गावदेवी कोलारे संघ इथून सलामी स्वीकारेल आणि चेंज द गेम जिग्नेश शारो 11 वंजारपाडा गोलंदाजीसाठी पहिल्या ओव्हरची सुरुवात करेल तो मात्र संकेत बाबरे. पहिलाच बॉल स्टेप आउट केलं होतं सुमितने. पंचांनी निर्णय इथून दिला व्हाईट बॉल. भरपूर बाहेर होता. खरं तर हा चेंडू सुमितच्या बॅट पासून दूर होता पण एक सिंगल एक्स्ट्राची धाव आली व्हाईटच्या स्वरूपात. समोर होता खरं तर सुमितने बॅटचा फेस ओपनच केला नाही. समोर फक्त चेंडूला बॅटने समोर दिशा दिली. संकेत बाबरेचा वेगवान चेंडू. 1 बॉल 1 धाव 29चा स्कोर आहे. समोर दोस्ती चषकाची चमचमणारी ट्रॉफी ही दोन्ही संघांच्या मनामध्ये पण जिंकणार जो मेहनत घेणार. संकेतचा हा चेंडू लगातार दुसरा
डॉट बॉल. धावा आहेत त्या धावा फलकावरती 28 धावा अजूनही पाहिजेत येणाऱ्या 16 चेंडू मध्ये. विकेट किपर प्रियसच्या हाताला चेंडू लागून इथून मात्र 1 रन कंप्लीट झाली. 3 बॉल 2 धावा. सिंगलने इथून मात्र धावसंख्या पुढे तर चालली आहे, पण स्कोर टार्गेट आहे ते मात्र 29 धावांचं. समोर मात्र एक फिक्स धावसंख्या जिथे श्री 11 गावदेवी कोल्हारे संघाला पोहोचायचं आहे आणि त्यासाठी मात्र एफर्ट्स लावले जातात. आणि समोरून मात्र संकेत बाबरे गोलंदाजी मार्क वरती आहे. कुमारसाठी हा चेंडू वेगवान चेंडूचा मारा. 3 बॉल. स्कोर येतो मात्र धावा फलकावरती धावा 2. 4 बॉल आणि 2 धावा. स्कोरर या ठिकाणी नितेश सरे हलकीशी डुलकी घेत असताना 4 बॉल 2 धावा. ऑन साइडला चेंडू हातातून निसटला होता. दोन धावा मिळतील या ठिकाणी श्री 11 गावदेवी कोल्हारे संघाला. थोडी भागमभाग परिस्थिती झाली. 4 धावा झाल्या श्री 11 गावदेवी कोल्हारे संघाच्या. खर तर भागमभाग गोलमाल सर्व काही मैदानाच्या आतमध्ये घडतंय, कारण मॅच महत्वाची आहे. जिंकायचे दोन्ही संघांना. प्रताप मिनमिने यांचं आगमन. खर तर 3:30 वाजलेत पहाटेच्या आणि प्रताप मिनमिने यांची गाडी दोस्ती चषकामध्ये. प्रताप दादाला कदाचित झोप लागत नसावी. धावसंख्या 4 या अंकावरती. वाह, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये खेचलाय तो कुमारने चौकार. स्कोर झाला 29 चा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाच्या अंती. धावा आहेत त्या मात्र 8. 12 चेंडू विजयासाठी 21 धावांची गरज आहे श्री 11 गावदेवी कोल्हारे संघाला. हा चौकार अत्यंत महत्वाचा ठरेल तो कुमारचा, कारण 5 चेंडू 4 धावा होत्या आणि इथून हा चौकाराने मात्र पहिल्या ओव्हरची चांगली फिनिशिंग करत असताना आता 12 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. फिल्डिंग मध्ये झालेल्या चुका खरं तर जिग्नेश 11 आरोही 11 चेंज द गेम वंजारपाडा संघाला थोडी इम्प्रूव्हमेंट करावी लागेल. झालेल्या मिस्टेक विसरून पुन्हा नवीन षटकासाठी तयार व्हावं लागेल, कारण सुमित गोमारे आणि कुमार खरं तर मध्यंतरी कोऑर्डिनेशन बिघडलं होतं. कॉलिंग चुकीचं ठरलं होतं. कुमार थांबला होता. विकेट त्याने जवळपास सोडली होती, पण चेंडू मात्र बॅकअप तेवढं पॉवरफुल ठरलं नाही आणि कुमार सेफ राहिला, सुमित सेफ राहिला. आणि आता पहिल्या ओव्हरमध्ये यशस्वी धावांचा पाठलाग करायचा आहे तर 12 बॉलमध्ये पाहिजे धावा 21. क्रिकेटमध्ये फक्त आपल्याला जिंकायचं पुढे समोर ठेवून मात्र सर्व संघांची मेहनत सुरू असे. 12 चेंडू 21 धावांची गरज आहे. 12 बॉल 21. पहिलाच बॉल कुमार बिर्लेचं षटक इथून सुरू झालं. 11 बॉल 21. अकरा चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. अत्यंत महत्वाचा सामना. फटका सुमित गोमारेचा आसमानी टोला. कॅच इथून ड्रॉप. दुसऱ्या धावेसाठी निघालाय सुमित. 2 धावा पूर्ण. कॅच इथून कॅरी करता आले अशी. कॅच विन द मॅच. आणि हा झेल खरं तर थोडा अवघड होता.
गोलंदाजावरती ऑब्जेक्शन घेण्यात आलं. तिसरं पंच खरं तर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. 2 धावा इथून मिळाल्या. 10 बॉल ही मॅच जिंकण्यासाठी स्कोर पाहिजे. 19 धावांची गरज. थोडं टेन्शन आहे दोन्ही संघांच्या पाठीराखे. खरं तर 3:45 वाजले तरी देखील ऑनलाईन व्ह्युअर्स या मॅचचा आनंद घेत आहेत. खरं तर काही जण झोपेतून जागे झाले असतील की आपल्या संघाची मॅच लागली असेल आणि खरं तर दोन्ही संघ जिंकावे ही त्या सपोर्टरची इच्छा आहे. मी आधीच म्हटलं की आज सोमवार आहे म्हणजे सकाळी तुम्हाला कामावरती जायचं पण तरी देखील रात्री बरेचसे पाठीराखे उद्या सुट्टी घेऊ शकतात जर संघ विजयी झाला तर. 10 बॉल आणि गरज होती 19 धावांची. कुमारचा हा चेंडू सुमित गोमारेच्या अगेन्स्ट. डॉट बॉल चेंडूने टर्न घेतला. सुमितला अपेक्षित होता हा चेंडू बॅटवरती आला नाही थोडा दूर गेला आणि आता 9 चेंडू विजयासाठी रन्स पाहिजेत त्या 19. या दरम्यान जल्लोष. मोठी विकेट सुमित गोमारेची. आरो 11 जिग्नेश 11 चेन्सके मंजारपाडा कॅच पकडलीये आणि विकेट आली ती मात्र सुमित गोमारेची. सनी भवारे यांचा जल्लोष. मेन विकेट श्री 11 गावदेवी कोलारे संघाची. 8 चेंडू आणि आता मॅच जिंकण्यासाठी रन्स पाहिजेत 19. आठ बॉल आणि 19 धावांची गरज आहे. वेगवान बॉल कुमार विर्लेचा. विजयाच्या अपेक्षा आता वाढल्यात. 7 बॉल आणि विजयासाठी रन्स पाहिजेत त्या मात्र 19. पहिल्या ओव्हर मध्ये 8 धावा आल्या होत्या. या ओव्हर मध्ये 5 चेंडू मध्ये कुमार विर्लेने धावा दिल्या फक्त 2. हा बॉल आता महत्वाचा आहे. या बॉलवरती हिट खेळावा लागणार आहे कारण इथे चौकार षटकार आला तर मॅच मध्ये मात्र पुन्हा एकदा श्री 11 गावदेवी खोलारेची एंट्री होईल. समोर केलंय खेळाडू धावतात. बॉल अडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. फेक होणार. दुसरा धावेचा प्रयत्न इथून सुरू झालाय. थोडा का होईना गोंधळ केला कुमारने. 2 धावा आल्या आणि आता सामना शेवटचा 6 बॉल आणि जिंकण्यासाठी रन्स पाहिजेत त्या मात्र 17. एक महत्वाचा सामना आहे. एक सामना तुम्हाला आजच्या रात्रीची मेहनत ट्रॉफी कमावून देऊ शकतो आणि सुंदर ट्रॉफी आहेत. किती उंच भव्य दिव्य डे नाईट स्पर्धेच्या या ट्रॉफीज. जणू काही ही ट्रॉफी जिंकावी आणि बँड बाजा वाजत मात्र उद्या खरं तर आज सोमवार आहे म्हणजे उद्या मंगळवारी सकाळी आपली स्पर्धा संपेल आणि 9 वाजता मिरवणूक सावळे गावातून काढावी अशा ट्रॉफीज आहेत. सनी भवारे आज वंजारपाडा टीमला सपोर्ट करतायत. कदाचित त्यांच्या मनामध्ये तो प्लॅन रेडी झालेला आहे. पण इथून सामना श्री 11 गावदेवी कोलारे संघाकडे देखील आहे कारण इथून 6 बॉल 17 आहेत. मैदानाच्या आतमध्ये फक्त तीन षटकार त्यांना क्लिअर करायचे. 6 बॉल त्यांच्याकडे आहेत आणि गोलंदाजी मार्क वरती येतो मात्र गोलंदाज सौरभ. 6 बॉल 17 अशा कित्येक मॅचेस पाहिल्या श्री 11 गावदेवी कोलारेने. हातात
खरं तर विपक्षी टीमने जरी पकड बनवली असली तरी सामना खेचण्याची ताकद आहे आणि ती ताकद आता दाखवावी लागेल ती कुमारला. हा सामना जो आपल्या आजच्या रात्रीची मेहनत आणि आपल्या संघाला एक विजयाचं स्वप्न घेऊन जे आपण उतरलो होतो ते पूर्ण करण्याची वेळ हीच आहे. कारण 6 बॉल आणि धावा पाहिजे त्या 17. फिल्डिंग मध्ये चेंजेस केला जातोय. महत्वाचा सामना, ट्रॉफीचं स्वप्न, टॉप 5 मध्ये जाण्याची संधी. 6 बॉल मध्ये रन्स पाहिजे त्या 17. पहिला चेंडू, विकेटचं पतन, सेलिब्रेशन. झटका येतो श्री 11 गावदेवी कोलारे टीमला. कुमार इथून बाद. पाच चेंडू आणि आता 17 धावांची गरज आहे. पहिल्या ओव्हर मध्ये 8 आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हर मध्ये 4 आल्या, 12 धावा झाल्या आणि आता 5 बॉल मध्ये 17. क्रिकेट आहे, शेवटच्या ओव्हर मध्ये देखील सामना तुम्ही आपल्या बाजूने झुकवू शकता, जिंकू शकता आणि ती जिंकण्याची जिद्द आता श्री 11 गावदेवी कोलारे टीमच्या फलंदाजांना ठेवावी लागेल. 5 चेंडू आणि कंपल्सरी 17 धावा. मनोज गोमारेचा फटका भरपूर उंच आहे. पकडली कॅच, खतरनाक. 1 2 3 4 अटेम्प्ट मध्ये कॅच पकडली. एकाने सोडली, दुसऱ्याने धरली आणि सामन्यामध्ये आणखीन एक विकेट. मनोज इथून बाद. 4 बॉल आता धावा पाहिजे 17. सपोर्टर उभे राहिलेत. सामना अजूनही संपलेला नाहीये. श्री 11 गावदेवी कोलारे भावेश मैदानाच्या आतमध्ये चाललाय. खरं तर 29 धावांचं लक्ष घेऊन सलामीची जोडी जेव्हा उतरली त्यावेळी अतिशय संयमाने खेळण्याचं खरं तर गेम प्लॅन त्यांनी बनवला असावा. आणि सामन्यामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा आलं, तर दुसऱ्या ओव्हरमध्ये खरं तर ज्या कमी धावा आल्या तिथे थोडंसं रिक्वायर्ड रन रेट वाढलं. पण अजूनही 4 बॉल आहे, 17 धावांची गरज आहे. इथून जरी फटके आले तरी श्री 11 गावदेवी कोलारे संघाला या मॅच मध्ये विजय साकारता येईल. भावेच्या बॅट मधून निघालेला फटका, पकडली कॅच, विकेट इथून आउट होईल. करण होता चेंडूच्या काल्या आणि विकेट हॅट्रिक. टाय होऊन जाऊ द्या, विकेट हॅट्रिक इथून कमावली आहे ती मात्र गोलंदाज सौरभ बाबरेने. आता 3 चेंडू, रन्स पाहिजे 17. तीन बॉल आणि 17 धावांची गरज आहे. मॅच डिसाइड करणारा हा महत्वाचा इम्पॉर्टंट बॉल. फुल टॉस, फटका सीमा पार,
मॅच अजूनही बाकी आहे. 2 बॉल मध्ये धावा पाहिजे त्या मात्र आता 13. एखादा खराब चेंडू, एखादा वाईट, एखादा नो मॅच मध्ये घेऊन येऊ शकतो. श्री 11 गावदेवी कोलारेला दुसरं षटक अत्यंत महत्वाचं होतं, पण अजूनही मॅच बाकी आहे. कर्णधाराने खेचलाय चौकार. 2 बॉल मध्ये रन्स पाहिजेत त्या 13. सौरभचा चेंडू, किरणचा फटका, मैदानाच्या आतमध्ये चेंडू राहिला. 1 धाव आणि आता 1 बॉल 12. 29चं टार्गेट होतं. बॉलिंग भारी झाली होती, पण त्यानंतर जो स्टार्ट हवा होता तो स्टार्ट देखील मिळाला, पण मध्यंतरी सेकंड ओव्हर मध्ये खरं तर थोडी गडबड झाली आणि आता 1 बॉल मध्ये धावा पाहिजे त्या 12. फटका यावेळेस आणि झटका. आणखीन 1 विकेट सौरभच्या खात्यात. सामना इथून संपला, जिंकलाय तो मात्र जिग्नेश आरो 11 चेंज द गेम वंजारपाडा आणि जाऊन पोहोचलाय तो मात्र टॉप 5 मध्ये. 1 ट्रॉफी आता फिक्स. मनोहरजी घुडे, आतिश रुपे आणि रुपेजी जाधव अत्यंत खुश असतील, कारण 1 ट्रॉफी या संघाच्या नावावरती फिक्स आहे. आणि उद्या खरं तर आजच खरं तर रजनीमध्ये 4थी रजनी, अंतिम रजनी, कदाचित ती पहाट ही मात्र टॉप 5 मध्ये जाणाऱ्या संघासाठी विजयाची ठरणार. आणि इथून मात्र हार्ड लक करत श्री 11 गावदेवी कोलारे लगातार